नमस्कार. जरा विचार करा. एक आधुनिक, जगभर गाजलेलं पुस्तक आणि त्याचं मूळ रहस्य चक्क 400 वर्ष जुन्या एका भारतीय ग्रंथात. अविश्वसनीय वाटतंय नाही का? चला तर मग आज अहंकार आणि शहाणपणाच्या याच अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया. म्हणजे प्रश्न असा आहे की आज आपल्याला जे नवीन आणि फ्रेश वाटतं ते खरंच नवीन आहे का? की मग आपण फक्त जुन्याच वाईनला नवीन बाटलीत भरतोय? म्हणजेच शतकानुशतके चालत आलेल्या समस्यांना फक्त नवीन नावं देतोय. चला शोधून काढूया. ठीक आहे, तर या शोधाची सुरुवात करूया आजच्या काळातून. आजच्या जगात एका लेखकाने आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूची ओळख करून दिली आहे, आणि तो शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच अहंकार आहे. हे आहेत रायन हॉलिडे. आजच्या धावपळीच्या गोंधळाच्या जगात अनेकांसाठी ते एका मार्गदर्शकासारखे आहेत. त्यांची खासियत काय माहितीये? ते प्राचीन, क्लिष्ट वाटणारं स्टोईक तत्वज्ञान घेतात आणि त्याला इतक्या सोप्या आजच्या भाषेत मांडतात की जगभरातले लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. पण मग हे स्टोइसिझम म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. कल्पना करा, आयुष्यात कितीही मोठं वादळ येऊ देत, आपण मात्र एका भक्कम खडकासारखे शांत आणि स्थिर उभे आहोत. बस हेच आहे स्टोइसिझम. भावनांवर नियंत्रण आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याची कला. आणि हाच तर रायन हॉलिडे यांच्या लिखाणाचा मूळ गाभा आहे. रायन हॉलिडे काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की आपल्या प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा किंवा शत्रू बाहेर कुठे नाहीये, तो आपल्या आतच बसलाय. आणि त्याचं नाव आहे अहंकार. तो आतला आवाज आहे जो सतत आपल्याला सांगत असतो, अरे मला सगळं कळतंय, मला सगळं माहितीये. आणि ज्या क्षणी आपण हे म्हणतो ना, त्याच क्षणी शिकण्याचे, मोठे होण्याचे सगळे रस्ते बंद होतात. बरं, आता आपली गोष्ट एका अशा वळणावर येतेय जिथे सगळं काही बदलणार आहे. एका काल्पनिक भेटीत, जिथे आजचा आधुनिक विचार एका अनपेक्षित जुन्या सत्याला जाऊन मिळतो. चला एक कल्पना करूया. रायन हॉलिडे त्यांच्या एका मित्राला भेटतात, जे स्वतः एक मोठे लेखक आहेत, स्टीफन कोवे. आणि त्यांच्यात एक साधी चर्चा सुरू होते. पण ही साधी चर्चा पुढे जाऊन एका खूप मोठ्या शोधाचं कारण बनते. या चर्चेत रायन एक समस्या मांडतात. बघा, ही समस्या आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. ते म्हणतात, लोक ज्ञानी असतात, हुशार असतात, पण त्यांचा अहंकार आडवा येतो. त्यांना वाटतं आपणच नेहमी बरोबर आहोत. आणि याच हट्टामुळे ते नवीन काही शिकायची संधी गमावून बसतात. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. स्टीफन कोवे एक असा शब्द वापरतात जो ह्या कथेला पूर्णपणे कलाटणी देतो. तो शब्द आहे पडतम मूर्ख. ते रायनला सांगतात, अरे तू ज्या समस्येबद्दल बोलतोयस ना, अगदी याच समस्येवर 400 वर्षापूर्वी एका भारतीय संतांनी लिहून ठेवलंय. तर मग हा पडतम मूर्ख म्हणजे नक्की कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर शिकलेला मूर्ख. म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे ज्ञानाची, माहितीची काही कमी नाहीये, पण शहाणपण मात्र शून्य. आणि बस ह्याच एका क्षणात जणू काही 400 वर्षांचं अंतर मिटून जातं आणि दोन विचार एकत्र येतात. कदाचित याच क्षणी हॉलिडे यांच्या इगो इज द एनिमी या पुस्तकाचा आत्मा जन्माला आला असेल. पण मग हे खरंच इतकं मिळतं-जुळतं आहे का? चला तर मग थेट पडताळूनच बघूया. या दोन्ही विचारांना, या दोन्ही जगांना समोरासमोर ठेवूया आणि बघूया 400 वर्षापूर्वीचे शब्द आजच्या काळात किती तंतोतंत लागू पडतात. हे बघा, पहिलं साम्य. समर्थ रामदास काय म्हणतात? ज्ञानी असूनही जो अभिमान बाळगतो तो आहे पडतम मूर्ख. आता 400 वर्षांनी रायन हॉलिडे काय म्हणतात बघा. अहंकार शिकण्याची प्रक्रिया थांबवतो. कमाल आहे ना? विचार तोच, फक्त भाषा आणि काळ वेगळा. म्हणजे ज्ञानाचा गर्व केला की शिकणं थांबतं, हा विचार तब्बल 400 वर्षांपासून बदललेला नाहीये. आणि थांबा, हे इथेच संपत नाही. समर्थ पुढे लिहितात, जो आपल्या ज्ञानाचा वापर करून दुसऱ्यांमध्ये फक्त दोषच बघतो तो पडतं मूर्ख. आणि हॉलिडे याच विचाराला आजच्या भाषेत काय म्हणतात? अहंकार तुम्हाला अंधळ करतो. म्हणजे अहंकार हा एका अशा चष्म्यासारखा आहे जो घातल्यावर फक्त दुसऱ्यांच्याच चुका दिसतात, स्वतःच्या नाही. आणि हा तिसरा मुद्दा तर बघा, अगदी थेट आहे. समर्थांनी एका ओळीत सांगितलं आहे, क्रिया शब्दासंतरे, म्हणजे ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे तो पडतं मूर्ख. आणि हॉलिडे काय म्हणतात? ते म्हणतात की काही करण्याऐवजी फक्त मोठमोठ्या गप्पा मारणं हा अहंकाराचा सगळ्यात वाईट प्रकार आहे. बघा, 400 वर्षांचं अंतर आहे, पण दोन्ही लेखक एकाच युनिव्हर्सल ट्रूथकडे इशारा करत आहेत. ठीक आहे, म्हणजे हे साम्य तर अगदी स्पष्ट दिसतंय. पण एक प्रश्न उरतोच. समर्थ रामदासांनी इतकं सविस्तरपणे या मूर्खांच्या लक्षणांबद्दल का लिहिलं असेल? फक्त टीका करायला, की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? का बरं एका संताने एवढा वेळ मूर्खांची लक्षणं सांगण्यात घालवला असेल? याचं उत्तर
याचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच गहन आहे. उत्तर एकच वाक्यात आहे, पण ते आपल्या मनात घर करून राहील असं आहे. समर्थ म्हणतात ही सगळी लक्षणं ही ओळखण्यासाठी नाहीत, तर ती त्याग करण्यासाठी लिहिली आहेत, सोडून देण्यासाठी. आणि इथेच आपल्याला सगळ्यात मोठा धडा मिळतो. आपण सगळे आयुष्यभर एक टू डू लिस्ट बनवतो, काय मिळवायचं, काय शिकायचं, काय करायचं. पण समर्थ रामदासांनी आपल्याला एक नॉट टू डू लिस्ट दिली आहे, एक काय सोडून द्यायचं याची यादी. आणि हीच विकासाची एक पूर्णपणे वेगळी पण अत्यंत महत्त्वाची बाजू आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की खरं शानपण किंवा खरी प्रगती ही फक्त काहीतरी मिळवण्याने, जोडण्याने होत नाही, तर काही गोष्टी सोडून दिल्याने, त्यांचा त्याग केल्याने सुद्धा होते. आणि ही शिकवण ही 400 वर्षांपूर्वी जितकी महत्त्वाची होती तितकीच आजही आहे. तर मग जाता जाता एक विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपण काय मिळवणार आहोत याचा विचार तर करतोच, पण आपण काय सोडून द्यायला तयार आहोत? आपली स्वतःची अशी त्याग करण्याची यादी बनवली तर त्यात काय काय असेल?